पीक विमा वाटपाबाबत सर्वात मोठी अपडेट आता या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, अखेर 75% जो काही उर्वरित पीक विमा होता त्या पीक विमा वाटपाची तारीख आता या ठिकाणी ठरलेली आहे, अशी कृषी विभागाची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। 2022, 2023 आणि 2024 या तीनही वर्षाचा जो काही पीक विमा आहे आता तो या ठिकाणी आता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्यामध्ये एकूण 3,720 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप या ठिकाणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे। 75% विमा वाटपात 29 जिल्ह्यांचा आता समावेश करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, वाटपासंदर्भात सर्वात मोठा अपडेट 75% पीक विमा वाटपासाठी नुकसानीचं कॅल्क्युलेशन आता अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सोयाबीन आणि कापूस फक्त या दोनच पिकांसाठी आता हा विमा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नेमके कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहे, नेमकं वाटप कधी सुरू होणार आहे आणि पीक विमा यादी कधी येणार आहे याबाबत सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये लाखो शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असताना ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे अशा शेतकऱ्यांकडून आता 75% पीक विमा कधी मिळणार अशी विचारणा त्या ठिकाणी करण्यात येत आहे। यासोबतच आमचा 75% पीक विमा नेमका कोणत्या तारखेला येणार अशा कमेंटही भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो येत आहेत। तर या बाबतीतच एक महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, आता नेमकं झालंय काय की राज्यामध्ये पीक विम्याचा जो काय पहिला हप्ता आहे त्याचं वितरण आता शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे। एकूण 3,720 कोटी रुपयांचा पीक विमा हा खरीप हंगाम 2024 साठी मंजूर करण्यात आला होता। यामध्ये मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, कोकण असेल यासह महाराष्ट्रातील 29 जिल्ह्याचा याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात आला होता। पण याच्यानंतर आता सध्या जो पहिल्या हप्त्यातला पीक विमा आहे तो एकूण 2 ट्रिगर अंतर्गत वितरित करण्यात येत आहे। यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत 713 कोटी आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत 2,720 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून याचं वाटपही त्या ठिकाणी आता झालेलं आहे। आता याच्यामधील जे काय आहे की 307 कोटी रुपये या ठिकाणी उरलेले आहे। हेही वाटपाचं काम आता या ठिकाणी 31 मेच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे पोहोचतील असं कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो वारंवार प्रश्न विचारला जातोय की तो म्हणजे 75% पीक विमा हा कधी येणार। आता पीक विम्याचा जो काय उर्वरित दुसरा हप्ता आहे तो शासनाकडून पीक विमा कंपन्यांना कधी वितरित करण्यात येणार असं शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी विचारणा करण्यात येते। शेतकरी मित्रांनो, आता सूत्रांच्या माहितीनुसार 75% पीक विमा हा आता त्याच जिल्ह्यांना मिळणार आहे ज्या जिल्ह्यांना अगोदर त्या ठिकाणी 25% अग्रिम पीक विम्याचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे यील्ड बेसच्या अंतर्गत। बघा शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये नांदेड असेल, जालना असेल, परभणी असेल या जिल्ह्यांचा मुख्यत्वे करून याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता या जिल्ह्यामध्ये 25% पीक विमा हा यील्ड बेसच्या आधारावरती देण्यात आलेला आहे आणि उर्वरित जी काय 75% पीक विम्याची रक्कम आहे त्या रकमेचं आता कॅल्क्युलेशन करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मे एंडिंगपर्यंत हे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल असं विमा कंपन्यांकडून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता प्रश्न एवढाच आहे की आता हे मंजूर झालेले जे काय पैसे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता 1 रुपयामध्ये जो काय पीक विमा होता ती पीक विम्याची योजना पूर्णपणे आता बंद करण्यात आलेली आहे आणि आता नवीन जी योजना आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण पीक विमा क्लेमच्या 1%, 1.5% आणि 2% ही रक्कम शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता भरायची आहे। आता याच्यासाठी नवीन पीक विमा कंपन्यांची देखील त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यानुसार इथून पुढच्या हंगामातील पीक विमाची कार्यवाही त्या ठिकाणी आता होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता दुसऱ्या हप्त्याअंतर्गत त्या ठिकाणी 287 कोटी रुपयांची ही जी काही रक्कम आहे ती मंजूर आहे, परंतु पीक विमा कंपन्यांना शासन कधी हस्तांतरित करणार याबाबतचा निर्णय अजूनही त्या ठिकाणी झालेला नाही। त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते। हा निर्णय झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठकमध्ये त्याला मान्यता त्या ठिकाणी भेटेल, तिथून तो GR त्या ठिकाणी काढला जाईल आणि या GR नुसार ही जी काय रक्कम आहे ही विमा कंपन्यांना दिली जाऊ शकते। ही 75% पीक विमा जो काय आहे हा त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालानुसार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे। यासोबतच या रकमेचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते सुद्धा विमा कंपन्यांच्या माध्यमातून चालू आहे। एकदा हे पैसे शासनाकडून विमा कंपन्यांना वितरित झालेत की लगेचच 75% पीक विम्याचं वाटप आहे त्या ठिकाणी सुरू होणार आहे। यासाठी थोडा वेळही त्या ठिकाणी लागू शकतो, परंतु हे जे काय पैसे आहेत हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नक्की येतील अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाकडून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी निश्चिंत राहायचे, तुमचे पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी नक्की येणार आहेत।